अध्यक्ष महोदय, भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन, शब्दोशब्दी अमृत ओतून, अशा माय मराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो। या पुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल। मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे। सन 2025-26 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक बांधकाम इमारती विभागाला 1367 कोटी रुपये, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला 3159 कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागाला 2899 कोटी रुपये आणि मराठी भाषा विभागाला 225 कोटी रुपयाचा नियतव्यय हा प्रस्तावित आहे।